गेला रे ब्रुनो? बघा इकडे पण ज्वारी खुरपणी चालू आहे, तिकडची पण सगळ्यांच्या खुरपणी एकदाच आलेत। अरे ब्रुनो कुठे गेला तू? चल चल चल, जेवण झालं माझ्या ब्रुनोचं बाबूचं। 9:45 वाजलेत मित्रांनो, लवकर जेवण झालं। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल। करताय व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉग मध्ये। मित्रांनो थंडी पडायला सुरुवात झालेली आहे म्हणून मी अजून स्वेटर काढला नाही। आता माझी कामं झालेली आहे, आता शेतात जायचे तेव्हा स्वेटर काढून दुसरा शर्ट घालणार आहे। स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। स्किप न करता व्हिडिओ पहा। पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। ही माझी बहीण आहे आणि जाऊबाई पण आहे। हा नुसता घोंगराचा आवाज येतोय, नुसते हे लोक धावतात, नुसते धावतात एकमेकाच्या मागे, नुसते धावतात। अरे बापरे, तो कुठे गेला छोटूराम? अरे बापरे, आपल्या धारा काढायला घेतलेल्या आहेत। सायंकाळचे 6 वाजले तरी एवढा काळोख सुरू झाला। 5:45ला दिवस पूर्णतः मावळलेला आहे। 5:45ला आपण बंद केलेलं आहे। आपण इकडे ज्वारी खुरपायला घेतली, आपली इकडे अर्ध्यात ज्वारी खुरपून झाली आपली। आत्ताच आम्ही सुट्टी गेले, जिकडे तिकडे गेले, बरोबर खाऊ शोधतोय। पाण्याचा डबा आहे, तो पाणी नाहीये त्याच्यात, थांब देते। क्षेत्राची ज्ञानोबरायांच्या 85व्या ओळीप्रमाणे जसं त्या धृतराष्ट्राला वाटत होतं माझ्या मुलांना ती असणारे कुरुक्षेत्र माझ्या मुलांना जिंकता येईल, माझी मुलं त्या ठिकाणी राज्य करतील, तसं तिकडे त्या मायाप्पालाही वाटत होतं की माझ्या बाळूचं कसं होईल, काय करीत माझा बाळू। लहान असताना एका चंदलाल शेठच्या इथं कामाला ठेवलं भगवंताला। बघा जाओ विश्वच धर्म सूर्य पाहो, तो देवांची तो केलाओ प्राणी। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय सिद्धनाथा नमः शिवाय हरिसिद्धनाथा नमः शिवाय सिद्धनाथा नमः शिवाय सर्वांनी दोन मिनिटं देऊ नमः शिवाय बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगले। चला आता पंक्तीचं मान करूया आपण आरती घेण्याकरता। गावातील तरुण मित्रमंडळ आपण नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय हरिसिद्धनाथा नमः शिवाय हरिसिद्धनाथा नमः शिवाय। माझी अजून एक पत्र घेण्याचे नाटक घेण्याच्या पंक्तीमध्ये गावातील तरुण मित्रमंडळ संतांकडे येतात हे आपण सगळ्यांनी पाहिलं। संत सावता महाराजांना प्रत्यक्ष विठ्ठल भेटायला येतात, तसं आपल्या कर्मावर निष्ठा ठेवलेल्या आणि मेंढरामध्ये या ठिकाणी देव पाहणाऱ्या बाळूमामांच्या श्रवण केल्या सगळ्यांनी ऐकले आहे। तर बाळूमामा आपल्यावर एक कृपा करतील। आपण या पुढील 2-3 दिवसामध्ये हा पालखी सोहळा पुढच्या दिशेने
आपले व्यवसाय प्रायचित्ताचे जे तर रामाचे नाही पापाची ऐशी केले हे सामर्थ्य ज्या परमार्थामध्ये आहे. अतिशय सुंदर अशी प्रवचन सेवा आज हरिभक्त परायण या ठिकाणी दान आलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार. देव बाळूमामाच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आगी दिघी चोंडी हळगाव पिंपरखेड फकराबाद बावी या ठिकाणी ज्यांनी प्रसाद घेतलेला आहे त्यांनी भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात जायचं आहे. आपल्या धर्म मंडपामध्ये जायचं आहे आणि आपण सर्वांनी कीर्तन प्रवचनाला घ्यावा विनंती. 500 रुपये देण्यात आलेले आहे. धन्यवाद. त्यांचे मनापासून 50 रुपये. पहा आम्ही बाळूमामाकडे आलेलो आहोत. प्रचंड थंडीला सुरुवात झालेली आहे. आमच्या गावाच्या शेजारी बाळूमामाच्या नावानं चांगले. कुठे आलात? कुठे आलात? बाळूमामा का? हे आमचे ग्रामस्थ मंडळी आहेत. बरेच गावातले मंडळी आलेले आहेत. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो पहा किती छान. दिवसभर रानामध्ये काम केलं, शेतामध्ये दिवसभर ज्वारी खुरपली. सकाळी 10-10:30 ही गोष्ट कळली की बाळूमामा आपल्या शेजारी आहेत. तिथं शेजारीच आमचं रान आहे. म्हटलं अरे बापरे. आणि रोज लोक जातात, आपल्याला माहितीच नाही. आज कळालं, आजच गेलो आणि अगदी समोरच बाळूमामाचे आपण बसलो आणि प्रसादी खाऊन आले. मी जेवणही करून आले. तर मित्रांनो पुन्हा एकदा बाळूमामाच्या नावाने चांग भले. मी मीराताई तुमची रजा घेते. होईत संपते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाळूमामाच्या नावाने चांग भले.